धाराशिवमध्ये आज दुसऱ्या दिवशी सुद्धा पावसाचा हाहाकार पाहायला मिळतोय। जिल्ह्यातल्या 8ही तालुक्यांमध्ये मुसळधार पाऊस झालाय। मांजरी नदीला आता महापूर आलाय, तर तेरणा नदीनं पात्र सोडलंय, गावामध्ये पाणी शिरलेलंय। तर कळंब तालुक्यामध्ये अनेक गावांना पुराचा वेढा बसलेला आहे। रस्ते वाहून गेले, त्यामुळे गावांचा संपर्क तुटलेला आहे। आणि दुसरीकडे जवळपास 60,000 शेतकरी पावसामुळे बाधित झालेत। हजारो जनावरं वाहून गेलेली आहेत। अत्यंत भीषण अशी ही सगळी परिस्थिती निर्माण झाली आहे। अति पावसामुळे झालेला हा सगळा कहर पाहतोय आपण। धाराशिवमध्ये आज दुसऱ्या दिवशी सुद्धा पावसाचा हाहाकार पाहायला मिळतोय। जिल्ह्यातल्या 8ही तालुक्यांमध्ये मुसळधार पाऊस झालाय। काय नेमकं सध्या धाराशिव जिल्ह्याचं संपूर्ण चित्र आहे, जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पतंगे आपल्याबरोबर थेट जोडले गेले धाराशिवमधून। ज्ञानेश्वर, पावसाचा हाहाकार पाहायला मिळतोय। गेल्या काही दिवसांपासून सातत्याने पाऊस सुरू आहे आणि आता 8ही तालुक्यांमध्ये मुसळधार पावसाची नोंद झाली आहे। काय नेमकी संपूर्ण जिल्ह्याची परिस्थिती जर पाहायला गेलं तर काय दिसतीये नेमकी? अनुपमा, धाराशिव जिल्ह्यातनं भूतो न भविष्यती अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। सलग तिसऱ्या दिवशी पावसाचा कहर आहे आणि पुराची परिस्थिती दैशती आहे। काही भागात तर ही परिस्थिती अत्यंत बिकट होत चाललेली। काल भूम, परंडा, वाशी या भागामध्ये पूर परिस्थिती होती। तिथं हेलिकॉप्टरच्या साह्यानं एनडीआरएफच्या टीमनं 150 लोकांना बाहेर काढलं, त्यांना वाचवण्यात त्यांना यश आलं। तर त्या मात्र हजारो जनावरं या पावसांमध्ये वाहून गेलेत। काल रात्री विशेषतः कळंब तालुक्यात खूप मोठा पाऊस झाला आणि या पावसामुळे शेतीचं अतोनात नुकसान झाले। आता शेतीचं नुकसान हा खरं तर विषयच राहिलेला नाही। शेतीच्या नुकसानापेक्षा आता जीव वाचवणं सर्वांसाठी महत्वाचं झालेलं आहे। काल कळंब तालुक्यातील कोंबडा या गावामध्ये गावाला पाण्यानं अक्षरशः वेढा दिला होता। रात्री उशिरा प्रशासनाने या गावातील 20 लोकांना रेस्क्यू करून सुरक्षित ठिकाणी पोहोचलेले। अनेक गावांमध्ये सध्या पाणी आहे, गावांचा संपर्क तुटलेला आहे। सकाळपासून अनुपमा आपण बघतो तर ढगाळ वातावरण आणि आता जर पाऊस पडला तर इतकी परिस्थिती बिकट होणार आहे की ही परिस्थिती हाताबाहेर जाण्याची चिन्ह आपण पाहू शकतो। मी मांजरा या नदी तिथं आहे, या नदीला दुसऱ्या दिवशी महापूर आलेला आहे। जवळपास रात्री 8 पासून मांजरा नदीची ही परिस्थिती आहे। मांजरा नदी पात्र सोडून वाहताना दिसत आहे। हे पाणी आता शेतांमध्ये गेलेलं आहे। शेतांमध्ये तेवढंच नाही तर नदीकाठची जी गाव आहेत त्या गावांना या पाण्यानं अक्षरशः वेढा दिलेला आहे। जवळपास धुवून बसून हे सगळं पाणी येतं। या पाण्याची अशीच अवस्था आहे। पाणी पुढे मांजरा धरणाला जातं। आपल्यावर काही नागरिक आहेत, आपण त्यांच्याशी बोलूयात। मला तुम्ही सांगा, काय परिस्थिती आहे सध्या? सध्या फार बिकट परिस्थिती आहे। सगळ्या जुन्या कळंबमध्ये पूर्ण जवळ वेढा घातलेला आहे पाण्याला। मारुती मंदिर, मस्जिद हे असं पाऊस बघितलं होतं सर? मी लहान होतो, साधारणतः 1992 साली असा पाऊस झालेला आहे। आपण ज्या पुलावर उभा आहोत त्या पुलाचा केसकडला भाग तो अर्धा रस्ता वाहून गेला होता आणि कालच्या ज्या महापुरामध्ये जवळपास तालुक्यातून 150 ते 200 जनावरे वाहून गेलेली आहेत। अनुपमा, अत्यंत भयावह अशी परिस्थिती कळंब तालुक्यात पाहायला मिळते। अगदी खरं तर अत्यंत भयानक अशी सगळी परिस्थिती दिसते आहे आणि आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पतंगे आपल्याबरोबर जोडले गेलेले होते। तर काय नेमकं सध्या धाराशिवचं चित्र आहे आपण बघत होतो। तर मांजरा नदी आणि तेरणा नदीला पूर आलेला आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं किती अतोनात नुकसान झालेलं आहे। गोठ्यामध्ये उभी असलेली जनावरं तशीच्या तशी गतप्राण झालेली आहेत आणि तेरणा नदीनं पात्र सोडलेलं आहे। गावामध्ये कसं सगळं पुराचं पाणी शिरलंय। अत्यंत भीषण अशी सगळी अवस्था झाली आहे आणि त्यातही आज सुद्धा जर पाऊस असा सुरू राहिला तर अत्यंत बिकट अशी सगळी परिस्थिती निर्माण होऊ शकते, असं एकंदरीत सध्याचं तरी चित्र दिसतंय। ज्ञानेश्वर, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि वेळोवेळी आपल्याकडून माहिती जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद। ज्ञानेश्वर पतंगे आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते।